काल 20 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काशीनाथ चौहान यांचे वडील बाबू धर्मू चौहान हे गांधीनगर टाटा परिसर या भागामध्ये MIDCचं एक चेंबर होतं जे त्यांच्या हलगर्जीपणामुळे चेंबर उघडच होतं आणि त्या चेंबरमध्ये पडून बाबू धर्मू चौहान यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। बाबू धर्मू चौहान हे त्या कुटुंबाचे आधारस्तंभ होते। ते वेठबिगारी स्वरूपात काम करायचे आणि त्यांच्या कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करत होते। परंतु MIDCच्या हलगर्जीपणामुळे आज हकनात बाबू चौहान यांचा जो तिथं दुर्दैवी अंत झालेला आहे, ह्या सगळ्या प्रकरणाची सर्वस्वी जबाबदारी ही MIDC प्रशासनाची आहे। त्यामुळे या माध्यमातून मी मागणी करतो की MIDC प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, जेणेकरून जो हलगर्जीपणा आज बाबू चौहान यांच्या बाबतीत घडला तो पुन्हा घडणार नाही। आज या 27 गावांमध्ये MIDC पाणी पुरवठा करते आणि ज्या परिस्थितीत MIDCने या 27 गावांची हेळसांड केलेली आहे पाण्याच्या बाबतीत, दररोजच प्रेशरमध्ये फ्लक्च्युएशन करणं, आमचा मंजूर असलेला कोठा आम्हाला न देताना अर्धवटच पाणी देणं, प्रेशरमध्ये तुटवडा जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करणं, हे असे खेळ तर MIDC करायचीच करायची। परंतु आज ह्या चेंबरच्या हलगर्जीपणामुळे कुठेतरी आमच्या जीवावर सुद्धा MIDC उठली आहे की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आज टाटा परिसर तिथे मोठ्या स्वरूपात बंजारा समाजाची वस्ती राहते, त्यापैकीच एक बाबू चव्हाण आज नाहक या MIDCच्या हलगर्जीपणामुळे त्यांना तिथे त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे। त्यामुळे माझी स्पष्टपणे मागणी आहे, MIDC प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्या कुटुंबियांना न्याय द्यावा आणि येणाऱ्या काळात MIDCला अशी अद्दल घडावी की पुन्हा त्यांच्याकडनं असा हलगर्जीपणा घडू नये आणि सामान्य नागरिकाला आपला जीव गमवायची वेळ येऊ नये, अशी मी विनंती या माध्यमातून करतो।